विश्वभरातील बौद्ध भिक्खूंचं भिक्खुनींचं बौद्ध उपासक उपासिकांचं बुद्धगया महाबोधी महाविहार बिहार येथील हे अतिशय श्रद्धेचं निष्ठेचं ठिकाण असलेलं बिहार सरकारचा जो 1949चा जो ॲक्ट आहे त्यानुसार म्हणजे त्यामध्ये 4 हिंदू आणि 4 बौद्ध आणि तिथं जाणारा जो जिल्हाधिकारी असेल तो हिंदूच असेल असा तो ॲक्ट आहे। त्यामुळे हा बौद्ध समाजावर अन्याय करणारा तो 1949चा ॲक्ट कायदा आहे तो त्वरित रद्द करून महाबोधी महाविहार हे संपूर्णतः बौद्ध भिक्खूंच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं याच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 25 मार्च 2025 रोजी हा महामोर्चा या ठिकाणावर आयोजित केला होता। अखिल भारतीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आंबेडकरी चळवळीतील समस्त आमचे ज्येष्ठ नेते, युवा नेत्यांनी समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं हा महामोर्चा आयोजित केलेला होता। त्यामुळे किमान मला वाटतंय आता आपला अंदाज असेल 1 ते 2 लाखाच्या जवळ म्हणजे या महामोर्चामध्ये आपले सर्व उपासक उपासिका बौद्ध अनुयायी या ठिकाणावर सहभागी झालेले होते। तत्काळ हा ॲक्ट 1949चा बिहार सरकारने रद्द करावा आणि ते बौद्ध विहार महाबोधी महाविहार बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीचं ठिकाण, बौद्धांचं श्रद्धेचं ठिकाण हे बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। जर बिहार सरकारने किंवा केंद्र सरकारने 1949चा ॲक्ट बदलून जर नवीन ॲक्ट बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याविषयीचा महाबोधी महाविहार जर नाही केला तर निश्चित आम्ही सांघिक म्हणजे विचार घेऊन पुढच्या आमच्या दिशा ठरवल्या जातील। ऑल इंडिया भिक्खू संघाची बैठक औरंगाबाद सारख्या महानगरामध्ये झालेली आहे आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा म्हणजे आंदोलन छेडण्यात येणार आहे। भिक्खू संघ मोठ्या संख्येनं दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा म्हणजे उपस्थित राहणं अजून तारीख निश्चित झालेली नाही, परंतु अखिल भारतीय भिक्खू संघ असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, आंबेडकरी समाजातील सर्व नेते असतील आणि समस्त बौद्ध समाज असेल, आम्ही सर्व सांघिक विचार घेऊन पुढची दिशा आमची निश्चित आम्ही ठरवून महाबोधी महाविहार आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही। स्पीड न्यूज भारत।